नमस्कार मंडळी. आज आपण केली वाटाणा बटाटा रस्सा भाजी. चवीला अतिशय मस्त होते आणि आजची भाजी आपण आचारी करतो ना त्याच पद्धतीने करायची. तर मी एका कार्यक्रमात गेली होती आणि तिथं आचारी भाजी कशी करतो ती बघूनच आजची भाजी केलेली आहे. तर चला सुरुवात करूया. यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातले. मी चॉपरनी चॉप करून घेतलेले. त्याचबरोबर घालून घ्यायचं आहे आपल्याला कढीपत्ता. कांद्याचा रंग हलकासा लालसर झाला की त्यामध्ये घालून घ्यायची आहे 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1-2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि जिरं हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलं आहे. आणि त्याचीच ही पेस्ट झाली. ती पेस्ट यामध्ये घालायची आणि मस्तपैकी परतून घ्यायचं जोपर्यंत याला तेल सुटत नाही. म्हणजे आपलं लसूण हिरवी मिरची छानपैकी परतली गेली पाहिजे. तर बघा आता आपलं मस्त याला छान तेल सुटलं की त्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा घातला आपला घरगुती मसाला आणि पाव चमचा हळद घातली. हे परतून घ्यायचं. याला व्यवस्थित तेल सुटू द्यायचं. त्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घातला. टोमॅटो घातल्यावर साखर आणि थोडंसं मीठ घ्यायचं आणि या बारीक चिरलेल्या टोमॅटोला छानपैकी तेल सुटू द्यायचं आहे. तर आपला कांदा आणि टोमॅटोचा मस्तपैकी रस्सा तयार आहे. तेलही छान सुटलेलं आहे. त्यानंतर आपण इथे मटरचे दाणे घातले. अगदी फ्रेश मटरचे दाणे आहे आणि आता हे मस्तपैकी या मसाल्याबरोबर परतून घ्यायचे. त्यावर झाकण ठेवायचं आणि त्याला 1-2 वाफा काढायच्या. हे केल्याने काय होतं की आपला जो वाटाणा आहे ना याचा रंग भाजी शिजल्यावरही मस्तपैकी हिरवागार राहतो आणि चवही खूप छान येते. त्याला 1-2 वाफा येऊ दिल्या आणि त्यानंतर यामध्ये घातलेल्या उभा चिरलेला टोमॅटो आपण आधी पण घातला होता आणि आता पण घातला आहे. तेव्हा बारीक चिरून घातला, आता उभा चिरून घातला. हा मात्र फक्त वाटाण्यांबरोबर परतायचा आणि त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला गरम पाणी. गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही आहे. गरम पाणी घातलं की मस्तपैकी त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याची सालं घालून काढलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मस्तपैकी ही भाजी शिजू द्यायची आहे. ही भाजी शिजत आली की सगळ्या शेवटी घालायची आहे कसुरी मेथी आणि कोथिंबीर की भाजी तयार.